विदर्भात तापमानाचा पारा झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा म्हणजेच हीट वेव्हचा इशारा दिला आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही कमाल तापमान सामान्यांपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सविस्तर माहितीनुसार भारत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. तापमानात वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काही महत्त्वाच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हवामान विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. जर आवश्यक कामासाठी बाहेर पडावे लागलेच तर टोपी, छत्री आणि ओला कापड वापरून डोके झाकावे. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि द्रव पदार्थ घेणे आवश्यक आहे. तहान नसली तरी नियमितपणे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी हलके, सैल आणि फिकट रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. तसेच मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेयांचे सेवन कमी करावे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय जनावरांनाही उष्णतेचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांना सावलीत ठेवून पुरेसे स्वच्छ पाणी देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीला डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ किंवा जास्त घाम येणे अशी उष्माघाताची लक्षणे जाणवली तर त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत द्यावी. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्क राहून हवामान विभागाच्या पुढील सूचना आणि अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्या आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.